वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भाऊ, पहिला अध्याय हा अर्जुन विषादेव नाव दिलं आहे त्याला श्रीकृष्ण महाराजांना, कारण अर्जुनाला ऐन वेळेला दुःख झालं की बाबा एवढे 18 अक्षययोनी लोक आहेत, सैनिक आहेत, तर ह्या सैनिकाला कसं मारू मी, याचा विषाद झाला त्याला। कारण 2 रोज अगोदर युद्ध सुरू होण्याच्या 2-4 रोज अगोदर धृतराष्ट्रानं संजयाला पाठवलं होतं ह्या 5 पांडवाकडं आणि निरोप दिला होता की बाबा हे युद्ध जे आहे तर हे याच्यामध्ये 18 अक्षययोनी लोक मारले जाणार आहेत आणि त्यांच्या पत्न्या विधवा होणार आहेत आणि वर्णसंकर होईल। मग नंतर ह्या जर मारले गेले लोक तर वर्णसंकर होईल, कितीक महिला सती जातात आणि त्या सती जाण्याचं पाप ते तुम्हाला लागेल। तर त्यामुळं तुम्ही हे युद्ध करू नका, कारण आमचे जे धृतराष्ट्र म्हणजे जे कौरव आहेत ते तर दुष्ट आहेत, त्याला तर पापाचं बी काही नाही आणि पुण्याचं बी काही नाही, त्याला महत्त्व नाही त्याचं। पण तुम्ही महत्त्व जाणता, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराचा बरोबर आहेत, तुम्ही श्रीकृष्ण महाराजाच्या सोबत आहेत, तर त्यामुळं तुम्ही हा वाईट काम करू नका असं आणि युद्ध शक्यतोवर टाळा। आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य तुमच्या पुढे उभा राहतील तर त्या भीष्माचार्याला तुम्ही कसं मारू शकता, द्रोणाचार्याला कसं मारू शकता, आणि एवढ्या गुरुला मोठ्या भावाला गुरुनं हातो आहे महानुभावान श्रेय भक्तुम बक्षरोप्य, एवढ्या मोठ्या महानुभाव लोकांना तुम्ही मारता तर तुम्हाला हे पाप किती मोठं होईल तुमच्या डोक्यावर। त्यामुळं त्या कौरवाच्या नादी लागू नका, त्या दुर्योधनाच्या दुष्टाच्या नादी लागू नका आणि हे युद्ध करू नका असं श्रीकृष्ण याला संजयाला शिकून पाठवलं होतं धृतराष्ट्रानं। आणि मग ज्यावेळेस युद्ध सुरू होणार होतं तिकडून कौरवाचे सैनिक उभा राहिलेले होते, इकडून पांडवाचे होते आणि अशा वेळेस मग अर्जुनाला दुःख झालं की बाबा खरंच जे धृतराष्ट्र काका सांगत होते तर ते बरोबर आहे आणि एवढे लोक मारून मला काय फायदा होणार आहे आणि राज्य भोगायचं म्हणजे काय आहे त्याच्यात राज्यामध्ये। आणि मग त्यामुळं त्याला विषाद झाला, दुःख झालं। त्यामुळं पहिल्या अध्यायाला व्यासानं अर्जुन विषाद योग असं नाव दिलं। आता दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज झाला अर्जुन म्हणला, देवा मी कथम भीष्मम संख्ये द्रोणचे मधुसूदन ईसुभी प्रतिशामी पूजारावरी सुदन, मी म्हणजे धृतराष्ट्र याला भीष्माचार्याला आणि द्रोणाचार्याला त्याच्यावर बाण कसे मारू, त्याला मी कसा ठार मारू असं त्याचं म्हणणं होतं। आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाला त्याला सांगितलं की अर्जुना अरे देहिनोस्मिन्नता देहे कौमारम यौनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र रमयते, हे जे शरीर आहे हे नसोर आहे, न टिकणारं नाही। त्या 15व्या अध्यायामध्ये देखील श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले, पुनरावृत्ती केली, ते म्हणजे द्वयमो पुरुषलोके शर साक्षर होते आणि शर सर्वानी भूतानी कुटस्थो अक्षर उच्चरे, हे शरीर सगळे शर सर्वानी भूतानी सर्व भूत क्षर आहेत, लक्ष 84 योन्या क्षर आहेत आणि मधात त्यांचा जो आत्मा आहे तो अक्षर आहे, त्याला कुटस्थ म्हणतात। तर तो आत्मा आणि शरीराचं ज्ञान इथं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिलं, त्यामुळे याला सांख्ययोग असं नाव दिलं आहे। आणि तिसरा अध्याय जो आहे तो आहे कर्मयोग, तर पूर्णतः कर्माचं ज्ञान त्यांनी श्रीकृष्ण महाराजांनी दिलं। ते म्हणले अर्जुना नाही कच्चित शर्मपी जातो तिष्ठते कर्म कार्य ते हेवसो कर्म सर्व प्रकृती जाहीर गुणी। मग माणूस हा त्रिगुणानं बांधलेला आहे, रजतम सत्वानं, आणि क्षणभर बी तो गपचीप बसत नाही, नेहमी कर्म करत राहतो। पश्यन श्रुणन स्पर्शन जिग्रहण नसण्यान गच्छन, हे सगळे कर्मच आहेत, तर तो कर्म करत राहतो। आणि पण हे कर्म जे आहेत ते सर्व प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतात अर्जुना। आणि
मग आपण त्या प्रकृतीच्या गुणाला वश होऊ नये आणि वश न होता आपण कर्म केले पाहिजे. तर त्यामुळं तर त्या प्रकृतीच्या गुणाला वश न होता कर्म केले पाहिजे. आणि कोणचं कर्म करायचं सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला? श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. म्हणजे यज्ञ म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरणाव्यतिरिक्त जे आपण कर्म करतो ते सगळे कर्म आपल्याला बंधनात टाकणारे आहेत. यज्ञार्थात कर्म नेत्र लोकोयम कर्मबंधन. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तदर्थम कर्म कोणते? म्हणजे परमेश्वरासाठी कर्म कर, परमेश्वराचं चिंतन कर. आणि चिंतन तस्मा सर्वेषु कालेषु मामनो स्मरिद्धचे मये पितंबर बुद्धी मामे वैशेष संशयम. असं श्रीकृष्ण महाराजांनं पुढील अध्यायात सांगितलं, म्हणजे 8व्या 9व्या अध्यायात सांगितलं. आणि ते म्हणजे की सदा सर्व काळ तू युद्ध कर. आणि इथं देखील ते म्हणाले की म्हणजे या परमेश्वराच्या नामस्मरणाव्यतिरिक्त जे आपण कर्म करतो ते सगळे आपल्याला बंधनात पाडतात. त्यामुळं अनासक्त होऊन कर्मे कर अर्जुना, असं श्रीकृष्ण महाराजांना कर्माचं ज्ञान दिलं त्याला. म्हणून त्याला कर्मयोग असं म्हणलेलं आहे. आणि 4था अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग. तिथं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, कर्माचं महत्त्व सांगितलं आणि त्यागाचं महत्त्व. ज्ञान कर्म संन्यास. तर ज्ञानाचं महत्त्व सांगताना काय म्हणले ते म्हणले, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिळते तत्स्वमेव संसिद्ध कालेनात्म निर्गती. ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही. आणि जो ज्ञानी आहे त्या ज्ञानीला काही काळानं का होईना पण त्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होते. कालेनात्म निर्गती. त्यामुळं ज्ञान निश्चित घ्यायला पाहिजे आपण माणसाला. कारण मनुष्य देहामध्ये येऊन तर फक्त मनुष्य देहालाच परमेश्वरानं बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिलं, वाचा दिली. त्यामुळं हाच देहामध्ये आपण ज्ञान घेऊ शकतो. याच देहाचं साधन करून या देहाची या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला, असं अन्य संतांनी देखील म्हणलेलं आहे. त्यामुळं आणि श्रीकृष्ण महाराजांना स्वामीने देखील सांगितलं विचार मालिकेचं पहिलं सूत्र आहे ज्ञान मोचक. त्यामुळं ज्ञान हे मोचक आहे, मुंचन करणार आहे. त्यामुळं ज्ञान ह्या मनुष्य देहामध्ये आल्यावर माणसानं जरूर घ्यायला पाहिजे. ज्ञानाशिवाय मोकळं राहू नये, माणसानं अज्ञानी राहू नये. दुसऱ्या तर सगळ्या येवणी अज्ञानीच आहेत, पण हे ज्ञान येवणी आहे. तर इथं ज्ञान घेऊन आपण आयुष्याकडे लावलं पाहिजे. तर ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, नाही ज्ञानेनं सदृश्य पवित्र मिळते. पण ते ज्ञान तत्स्वयं संधी कालेनात पण येते. पण ज्ञान कोणाला भेटत आहे? मग तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर इंद्रिय. श्रद्धावान पाहिजे, त्याच्या इंद्रिय ताब्यात पाहिजे. आणि तत्पर इंद्रिय आणि ज्ञानम लब्धा परम शांती. मग ज्ञान झालं की परम शांती मिळते माणसाला. मचिरेना दिगच्छित. आणि कोणाला होत नाही ज्ञान? आज्ञेच्या श्रद्धाधारस्य. जो आज्ञा आहे अश्रद्धा आहे तर त्याला ज्ञान होत नाही. आज्ञेच्या श्रद्धाधानेचं संशयात्माला ज्ञान होत नाही. संशय आहे, संशयात्मा नाही लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मना. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना योग संन्यस्त कर्मानम. योग म्हणजे या परमेश्वराचं चिंतन कर, संन्यस्त हो. संन्यस्त कर्मानम ज्ञान संचिन्न संशय आत्मवंतम न कर्माने निबधनंती धनंजय. जो आत्मवंत आहे त्याला कर्मे बांधत नाहीत, ज्ञानी याला कर्म बांधत नाहीत. त्यामुळं आपण ज्ञान घ्यायला पाहिजे. म्हणून त्याला ज्ञान कर्म आणि संन्यास असं नाव दिलेलं आहे. 4थ्या अध्यायाला 5वा अध्याय सुरू झाला. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं, देवा संन्यासम कर्म नाम कृष्ण पुनरेगमच संशेषी यत श्रेयत एवरेकम तन्मे ब्रुईसुनीच. कारण संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ? ते म्हणजे अर्जुना संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो. पण तेच तो कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते. दोन्हीपैकी कर्मयोग विशेष आहे. कारण काय संन्यासी जो झाला तर तो ते म्हणले संन्यासस्तु महाभाव दुःख बाप्तुम योगता. कर्मयोग आचरल्याशिवाय जो माणूस संन्यास घेतो. बाल संन्यासाबद्दल इथं त्यांनी सांगितलं की बाल संन्यासी हे कुठंतरी म्हणजे विकारतात. आणि तसा हा जो कर्मयोग आचरून जो माणूस संन्यास घेतो तो विकृत नाही. आणि त्यामुळं जो
त्यामुळं कर्मयोग श्रेष्ठ आहे. ते म्हणले काय म्हणले ते म्हणले योग तो म्हणजे संन्यास कर्मयोग आचरून आपण संन्यास घेतला तर तो संन्यास टिकल्या जातो आणि बालब्रह्मचारी पद हे टिकल्या जात नाही. अनेक लोक त्याच्यात फसलेले आपल्याला दिसतात. आणि दुसरी गोष्ट संन्यासाला आणि कर्मयोगामध्ये तर दोघांना बी कोणाचा द्वेष केला तर तो कामाचा नाही, अपेक्षा केल्या तर त्या बी कामाचं नाही. ते म्हणले अर्जुना नेयसो नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षिते निर्द्वंद्व ही महाभाव सुखम मधात पुरुचिते. जो कोणची अपेक्षा करीत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, तो नित्य संन्यासी आहे. म्हणून तिकडं बी संन्यासी राहता येतं, इकडं बी संन्यासी राहता येते. म्हणून कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणून त्याला 5व्या अध्यायाला कर्मसन्यास योग नाव दिलं. आता 6वा अध्याय सुरू झाला. 6व्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना आत्मसंयम कर. तर आत्मसंयम करता मन आवर. तर ते म्हणला अर्जुन देवा चंचल मी मनोकृष्ण प्रमाती बलदृढम तस्याहम निग्रमण्य वायुसु दुष्करम. तिथं वाऱ्यापेक्षा चंचल आहे, मी त्याला कसं आवरू. ते म्हणले बरोबर आहे अर्जुन असंशय महाभाव मनो दुर्निग्रहम. पण अभ्यास येणं कोणते वैराग्य येणं चंद्र येते. अभ्यास कर, वैराग्य कर, म्हणून तुला संयम कर आणि संयम केल्यानंतर ते मन तुझ्या ताब्यात येऊ शकते. असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं. संयम करायचं सांगितलं म्हणून त्याला आत्मसंयमयोग सांगितला. आत्मसंयमयोग असं नाव दिलं. आता 7वा अध्याय सुरू झाला. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना ज्ञान आणि विज्ञान सांगितलं. ज्ञान विज्ञान योग सांगितला. तर ज्ञान बी सांगितलं आणि विज्ञान योग बी सांगितलं. आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं देवा तुमचे भक्त कोणते आहेत. तर ते म्हणले अर्जुना चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीन अर्जुन. 4 प्रकारचे भक्त मला भजतात. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भक्त शब्द पण त्याच्या ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिविशिषिते प्रिय ज्ञानतीर्थ महम सच मम प्रिया. मला 4 प्रकारचे भक्त भजतात अर्जुना. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यापैकी जो माझ्यात नित्ययुक्त आहे आणि जो एक भक्ती करतो त्याच्या ज्ञानी आहे पुन्हा त्याच्या ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिविशिषिते प्रिय ज्ञानतीर्थ तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे. तो भाई बाबा तो जो ज्ञानी आणि एक भक्ती करणारा जो भक्त आहे तो परमेश्वराला प्रिय आहे. म्हणून भाई बाबा तुम्ही परमेश्वराला प्रिय व्हा, ज्ञान घ्या आणि एक भक्ती करा. अनेक देवतांच्या मागे लागू नका अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा देवल ऑफिशियल ग्रुप हा तुमच्यासाठी तुमच्याकरता निर्माण केलेला आहे आणि तो त्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद प्रणाम, धन्यवाद प्रणाम, धन्यवाद प्रणाम. जय हरी, जय हरी, जय हरी.